हाय, हॅलो, नमस्कार. तर मी पुन्हा एकदा मुलुंडला आलेली आहे. मम्मीचं एक महत्त्वाचं काम आहे. त्याच्यासाठी मम्मीने मला फोन केला होता, की तुला यावं लागेल. सो मी आदल्या दिवशीच संध्याकाळी आले होते मुलुंडला. सो आता आम्ही मुलुंड स्टेशनला आहोत. प्लॅटफॉर्म क्रमांक 2वरून आम्ही CST ट्रेन पकडली आणि सायनला उतरून आम्ही धारावीला जाणार होतो. धारावीला जायचं कारण असं, की माझे आजोबा म्हणजे मम्मीचे वडील हे आमच्या इथे एक कंपनी होती, तिथे कामाला होते. तर आता तिथे रूल्स काहीतरी आहेत. मला इतकं आयडिया नाही आहे, पण जे म्हणजे ज्यांचे वडील जॉबला होते किंवा ज्यांचे मिस्टर, कोणाचे भाऊ, त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांचा मोबदला हा त्यांच्या मुलींना कंपनी देत आहे. आणि ते पण कोणाला देत आहेत, ज्यांच्या मुलांना म्हणजे ज्यांनी काम केलेलं त्यांच्या मुलांना काही आजार आहे ते एक्सरे वगैरे करून घेतात डॉक्टरकडून. आणि ज्यांच्या एक्सरेमध्ये काही आजार वगैरे निघत असेल त्यांच्याच मुलींना फक्त पैसे हे देत आहेत. तर हे त्यांच्या आईवडिलांचं पुण्याई आहे, कष्ट आहे. त्यांनी जे केलेलं आहे त्यांचं, ते बिचारे गेलेले आहेत आईवडील, पण त्यांनी मुलांचं त्यांच्या गेल्यानंतर त्यांच्या मागे त्यांनी त्यांचं कष्ट केलेलं आहे तो मोबदला जे काय असेल, छोटीशी रक्कम म्हणा किंवा काही, प्रत्येकाला ही वेगवेगळी रक्कम दिली जाते. तर रक्कम ही चेकमध्ये देत आहेत. ते इथे बघू शकताय, सर्व आमचे चाळीतले लोक म्हणजे ज्यांचे आई वडील, ज्यांचे सासू सासरे, कोण जे जॉबला होते तिथे म्हणजे जिथे काम करत होते त्या. हो, आता आम्ही थोडं बाहेर आलो, काहीतरी नाश्ता करतो, भूक लागलेली आहे. आणि आमचं काम व्हायला अजून वेळ लागणार आहे, 2 तास तरी बोललेत लागणार आहे. 5 साडेपाच होतील. तो आता आम्ही जेवण करायला आलेलो आहोत हॉटेलमध्ये. आमचं काम व्हायला अजून 2-2.5 तास होते. तोपर्यंत विचार केला, भूक लागलेली आहे, नाश्ता करण्यापेक्षा आपण जेवण करूया. छान आम्ही पनीर टिक्का, भाजी, रोटी वगैरे असं ऑर्डर केलं होतं आणि जेवण केलं मम्मीला गोळी घ्यायची होती, कारण का मम्मीला डायबिटीज आहे, त्याच्यामुळे तिला भूक लागलेली, चक्करसारखं होत होतं. आमचं जेवण करून झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा तिथेच आलेलो आहोत. थोडा वेळ वेट केला आणि फायनली मम्मीचा नंबर आला. आमचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही घरी जायला निघतोय. थोडं पाऊस चालू झालेला आहे, तर बोलते मी नंतर. तिथे इतकं गरम होतं, इतकं जास्त गरम होत होतं. तुम्ही बघू शकता आमचा अवतार. आणि मम्मीला डायबिटीज असल्यामुळे मम्मीला अजिबात गरम सहन नाही होते. सो आम्ही तिथून निघालो आणि सायन्स स्टेशनला पुन्हा आलो. तिथून ट्रेन पकडली आणि मुलुंडला आलो. मुलुंडला आल्यावर मम्मीला तिचं चष्मा बनवायला टाकलेला तिने, तो चष्मा घ्यायचा होता मुलुंड मार्केटमध्ये. तर त्याआधी आम्ही झेरॉक्स काढायला आलो होतो. झेरॉक्स वगैरे केले आणि मार्केटमध्ये आलो. मम्मीचा चष्मा घ्यायचा होता, तिने बनवायला टाकलेला नवीन, तर तो घ्यायला आलो. तर चष्मा घेतला आणि थोडंसं काही अजून घ्यायचं होतं मम्मीला. तिथे बाहेरूनच मम्मीने भाजी घेतली एखादी वगैरे आणि मग घरी गेलो आम्ही. तर ही जी काय अमाऊंट भेटली ती फक्त मम्मीला नाही आहे, तर मम्मीचे 2 भाऊ, 1 बहीण आणि असं मम्मीला ह्या चौघांना करून भेटलेलं आहे. अजून एक भाऊ बाकी आहे मम्मीचा, त्यालाही लवकरच भेटेल. जसं ते डिपेंड असतं काय आजार, किती आजार आहे त्याच्यावर. सो फायनली आम्ही घरी पोचलो आणि मम्मीने ठरवलं आहे की जे माझ्या वडिलांची आठवण आहे ती तशीच मी जपून ठेवणार आहे बँकेमध्ये. तर व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.